महाराजांचं टेम्पल बघितलं, ज्ञानच्या समाध्या बघितलं आणि आता इथे आलो. आता पुढे आम्ही आता एक्सप्लोर केला गजानन महाराजचं मंदिर. आणि आता आपण ओ भाई काय मस्त व्ह्यू आहे यार. अरे आय लव माहूर. अच्छा माहूरगड आहे आणि इथे मिळणार आहे तो गड बघू शकता तुम्ही. सॅमसंग S24 असताना फ्लॅशबॅक. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी रात्री 11:45 वाजता बसलो होतो आणि इथे रिक्षावाल्यांची नाईट ड्युटी चालू होती आणि डे ड्युटीला वेगळे लोक होते. त्यातल्या त्यात त्यांनी लवकरात लवकर चौकशा केला. सगळे रूम फुल होते आणि आम्हाला लास्ट यश या गेस्ट हाऊसमध्ये आम्हाला रूम भेटला आणि रूम एकदम मस्त होता. आता पुढे डे 2 आणि आज मी इथे शेगावमध्ये आहे. काल मी ह्या हॉटेलमध्ये स्टे केला आणि आज तसं नवून धुवून वगैरे असं मस्त आलं. आता लेट्स गो. आता बघूया आम्ही आता काय काय एक्सप्लोर करू शकतो. गजानन महाराजांचं मंदिर आहेच. मग आम्ही आनंदसागरला जाणार आहोत. मग उद्या काय होणार कसं होणार माहीत नाही. उद्या संध्याकाळची आमची ट्रेन आहे. पुन्हा आम्हाला तिकडे जावं लागेल पण ती सुद्धा इकडे जवळच आहे. काय एवढं टेन्शन नाही आहे पण काहीतरी फिरायला जायचं आहे. सो लेट्स सी. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता भेटूच. पुढे मी बोलू नाही शकणार पण व्हॉईसवर द्यायचा पूर्ण प्रयत्न करेन. जिथे जिथे बोलू शकेन तिथे नक्की बोलेन. थँक्यू गाईज. गुड मॉर्निंग. इथेच ऐकण्यात आलं की इथली फेमस आहे कचोरी आणि ह्या दुकानामधलं समोसासुद्धा फेमस आहे. तर ही कचोरी आपण ट्राय करू. योगेश बाय. ये देवात जातो तू नाहीतर भरवलं असतं भाई. कचोरी खाल्ली, समोसा खाल्ला आणि आता चहा पण घेतला. इंडिया अरे सगळे तूच खाते त्यांना तर खाऊ दे यार. अरे घे घे ये. छोटी भेंडी एक ब्रेडचा स्लाइस खाली जोपर्यंत हिने 4 उडवले भाई. काहीच नाही आहे इथे. काय मी आता मार्केटमध्ये आलो होतो आणि असे काही स्टॉल्स आहेत. सगळे स्टॉल्स का मी असं दाखवू शकत नाही. एका भावाने येऊन मला असं लावलं तर ऑफर होतं पण काय नाही. आम्ही इथले ट्राय केले फेमस मिठाई आणि आधी देवाला देऊन म्हटलं नंतर पॅक करू. सगळ्यात आधी देवळात जाऊ. इथले लोक सगळ्यांसाठी 24 तास अवेलेबल असतात. रात्रीचा वेगळे दिवसाचं वेगळे. आणि स्पेशल गोष्ट म्हणजे इथे सगळ्यांना माऊली म्हटलं जातं कोणालाही. तेच आम्ही माजरांना म्हणतो. आय एम व्हेरी सॉरी टू से गाईज पण इथे आत सूट अलाउड नाही आहे. सो तुम्ही जे काही पाहिजे ते गुगलवर बघू शकतात फोटोज वगैरे. आणि फोटोज मी एंडच्या ब्लॉगमध्ये दाखवीनच मध्ये. हा सगळा नजारा आहे एकदम प्युअर. इथे क्लीन ठेवलं जातं. इथे लोक क्लीन नसतं तरी पुन्हा क्लीन करतात. हे बघा म्हणजे एवढी क्लीननेस इथे ठेवली जाते. चप्पलांसाठी सुद्धा वेगळा स्टँड आहे. तुम्हाला एक कुपन ठेवलं जातं. हे ठेवलं चप्पल मिळालं कुपन. आणि आता जाऊया. बरं केलं. चप्पल तिथे राहतील हरवणार नाही. वा हे पहिली गोष्ट मला त्यांची खूप फायदा आवडली. आता पुढे कॉन्फिडन्स डेव्हलप होतं आहे ब्लॉगिंग करायचा. हो असं वरती राहील आमचा कॅमेरा. 1 hour later. आता आम्ही परत इथे आलो रूमकडे आणि आता बघूया काय फिरायला भेटतं. कमेंट करा यार की आम्ही शेगावमध्ये काय बघू शकतो. आनंद सागर बंद आहे. आता शेगावचे स्वामींचं मंदिर त्यांची समाधी वगैरे सगळं वगैरे बघून झालं आहे. फोटोज तुम्हाला बघायला मिळतील कारण त्यांच्या इथे बंद होतं आणि काही कारणास्तव मी शूट नाही करू शकलो. आणि भोजनाला त्यांनी पिठलं भाकरी भात सगळं खूप काही चांगलं दिलं होतं. म्हणजे एवढं चांगलं दिलं होतं हे काय म्हणू शकतो. आणि सगळं आतमध्ये खूप शांत असतं. फोनमध्ये वापरायला काय सायलेंट ठेवा म्हणतात. शूट पण काय दिलं म्हणजे खूप काही इथे सांगणार काय. आत म्हणजे पादुका आहे. प्रत्येक देवाच्या पादुका आहे. विठ्ठल मंदिर होतं, हनुमान टेम्पल होतं, गणेश मंदिर होतं, रामाचं मंदिर होतं आणि स्वामी तर होतेच.
नंतर बघ. तुम्हाला यायचं असेल नक्की या फिर फॅमिली या आणि यार वेलकम हिअर. खूप चांगलं आहे, शांत असतं इकडे सगळं. हे सकाळी सकाळी पहाटे 5 वाजता सुरू होतं, रात्री ना 12-1 वाजता पोचलो होतो. आणि सगळे एवढे रिक्षावाले नाईट ड्युटीमध्ये वेगळे असतात, डे ड्युटीमध्ये रिक्षावाले वेगळे असतात. आणि असे होते की रात्री ते संध्याकाळचे 8 वगैरे वाजले, एवढे फ्रेश होते सगळे. आणि सगळ्यांनी आम्हाला रूम शोधून दिला, खूप चांगला रूम होता. AC होती, फॅन होता, पण एवढी थंडी होती ना, दोन्ही बंद करून झोपलो होतो आम्ही सगळे. आणि खूप जास्त मजा आली, शांत होतं. म्हणजे जेव्हा आनंदसागर बंद आहे आणि आज तसंही मला शूटिंग करता येणार नाहीच, त्यांच्या काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे. आणि आता मला माहीत नाही की पुढे काय जाऊन काय शूट करायचं. आणि खाली धरून करतोय काय मला लोकांसमोर जरा हे होतं. इथे रस्त्यावर शेतं असतात, वेगळ्या प्लांटेशन्स असतात, वेगळ्या टाईपचं काय काय लावलेलं असतं. डाळ असो, कापूस असो किंवा अजून काय. आता आपण जाणार आहोत महाराजांच्या समाधीच्या तिकडे. त्यांची समाधी आहे, ते एक्सप्लोर करू आणि नंतर लगेच निघू. आपण सांगा हे कोणतं प्लांटेशन आहे ते. फोटो काढण्यासाठी खूप चांगलं सेशन आहे, पण फॅमिली फोटो, नॉर्मल फोटो तुम्हाला म्हणजे इफ यू वॉन्ट यू कॅन. मी आलो होतो तेव्हा जास्त गर्दी नव्हती, एरवी भरपूर गर्दी असते असं म्हणतात. इथले स्टॉलची दुकानं बघून आम्ही गेलो देवळात आणि देवळातली एक क्लिप तुम्हाला दाखवतो. हे सगळं आम्ही एक्सप्लोअर केलं आणि आम्ही पुन्हा इथे बाहेर आलो. तर इतर काही गोष्टी आम्ही आज एक्सप्लोअर केल्या. घेणार का मला काय वाटलं नाही, सो मी आलो बाहेर. हे मला स्पेशल बिस्किट्स पण वाटल्या. ह्या बिस्किट्स ॲक्च्युली रेअर आहेत, म्हणजे करणारे खूप कमी आहेत गोव्यात वगैरे. कॉफी एन्जॉय केली. दादा तुम्ही आम्हाला खायला ब्रेड आणला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉगर आहात का? कळलंच, कारण तुम्ही लपून छपून शूट करताय, त्यावर कोणी म्हणेल हा नवा आहे मार्केटमध्ये. सगळ्यांनी यांना लाईक आणि सबस्क्राईब करावं. ये बंदा बहुत मेहनत करता है भाई. खूप बोय मारत होता यार. तुम्हाला पण क्रेंजी फिलिंग आली असणार ना. असं वाटत होतं की मिनी व्लॉग करतोय. मी पुन्हा महाराजांच्या मंदिराकडे आलो नाही. तिथून आम्ही दुसरी रिक्षा पकडली आणि काय नंतर आम्ही कॅब केली बुक आणि लगेच निघालो बुक करून वे टू माहूरगड. थोडा लांब तर आलो, अजून 1 तासाचा प्रवास आहे यार. पुन्हा निघू, तिथे गेल्यावरच भेटूया रे. ओके. दुपारचे ऑलमोस्ट 4:15-4:30 वाजले होते आणि आम्हाला भूक लागली होती आणि आम्ही इथे हॉल्ट घेतला. आणि नंतर काय मग आम्ही गेलो चहा प्यायला. मला सगळ्यात फर्स्ट रिझन हा होता की मी घेतलं इथे या याच्यामध्ये. इथला पुरा सीझन काय होता माहिती आहे, चहा ते चांगला होता, पण चहा बरोबर घेतलेला ब्रेड पकोडा भाजला यार मला. रेडी सुरू झाली काय. आम्ही आता माहूरगडला ऑन द वे आहोत. आता मी कॅबमध्ये बसतो, तर इथं हॉल्ट घेतला होता. 3 तास प्रवास केला, अजून थोडा एक तास आम्हाला जावं लागेल, त्यानंतर भेटू आता. चलो काय. तोडला काढण्यासाठी वळणं होती मोठी आणि त्या आय जाऊन मागायला होतं. खूप छान लोकेशन आहे फोटो काढण्यासाठी. वाजले होते 6:30. जात आहे ते इथे गर्दी बघून आम्ही थांबलो आणि आम्ही पोचलो होतो रेणुका टेम्पलमध्ये. आता लगेच निघू, ॲक्सेस पॅक कराल लगेच. आणि आता आम्ही रेणुका टेम्पल बघून नंतर इथे कुठला तरी गड आहे, तो गड एक्सप्लोर करू. एवढ्या सारा पायऱ्या चढत माझी झाली होती हालत खराब, पण काय नाही, गिरणाबरोबर चढलं लहानपणे. हे तर काहीच नाही आहे. तो गुजरातमध्ये, मी आलो शेगावमध्ये. आणि हा खालचा व्ह्यू आणि हा वरचा व्ह्यू काय बघू शकतात यार. वरून व्ह्यू जो येतो ना भाई. आता मी तुळजाभवानी रेणुका टेम्पल. आज शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे मंदिराच्या आत कुठल्याही मंदिराच्या आत मी शूटिंग नाही करणार. तुम्ही ऑनलाईन फोटोज बघू शकता, ऑनलाईन उपलब्ध आहेत. व्हेरी सॉरी,
पण बाहेरून जितका दाखवता येईल जेवढं मी लाईफ एक्सप्लोर करून दाखवू ते तुम्ही बघू शकतात. थँक्यू तुम्ही एवढे माझं चॅनल बघतात, ते पण बघतात त्यासाठी. आता ब्लॉग केवढा मोठा पण आहे खरंच माहीत नाही. ते पण मी ट्रेन काढला, त्यांचा टेम्पल बघितलं, त्यांच्या समाधा बघितला आणि आता तिथे आलो. आता पुढे आम्ही फोटोज क्लिक करू. फोटोज तुम्हाला माझ्या अकाउंटवर बघायला भेटेल. तिकडे जाऊन लवकर विजिट करा, फॉलो करा इंस्टा आणि सबस्क्राईबर यूट्यूबवर सबस्क्राईब करा. आता पुढे गड आहे. आता तो गड चढायला आमच्याकडे टाईम नाही आहे. आता जर टाईम भेटला तर आम्ही नक्की जाऊ, नाही भेटला तर मग इथूनच नमस्कार कोपऱ्यापासून. आता बघू काय होतं आहे. फॅमिलीवर डिपेंड आहे, ते एवढे चढू शकतात का. आणि हेच थोडासा पायऱ्या आम्ही चढून थकलो आणि जरा हाय अल्टिट्यूडवर आहे आणि जड पायऱ्या आहे जरा, त्यामुळे कमी असल्यामुळे पण थोडंसं मी चढू शकतो, मला काय. आणि नंतर मला व्हिडिओ एवढं इथून जे दिसतंय ना असं वाटतं की कुठेतरी मूवीची शूटिंग बघतोय. मूवीत असे हाय शूटिंग दाखवतात वरून असं वगैरे. तो गड बघू शकता. सॅमसंग S24 असताना तिथे पण काहीतरी आहे आणि इकडे जाऊ. तुम्हाला इथे कुठे यायचं असेल नक्की या, विथ फॅमिली या. ओके. हे आहे मंदिर. वरती येईपर्यंत हालत टाईट झाली, श्वास सुद्धा घेताना प्रॉब्लेम होतो. फॅमिलीसोबत आलो आहे, त्यांच्यासोबत करावं लागतं. म्हणजे थोडं वरूनचं व्यू आहे ना बेस्ट आहे. रेणुका माताची म्हणजे हा व्ह्यू तुम्हाला मी नाही बघायला पण नाही आलो, पण जेवढा होईल तेवढा दाखवतो. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. अजून वरती आहे, काही मध्ये बरे शॉप्स आहेत. सगळ्यात चांगला आणि इंटरेस्टिंग भाग आहे ते तुळजाभवानी आणि रेणुका. हिअर वी आर अनुसूया माता मंदिर. लगेच जाऊ आणि येऊ. ज्याला मी तो रूम किनला समजत होतो तिथे देऊ निघालं आणि त्याच देवळाला भेट द्यायला मी इथे आलो. आम्ही आता अनुसूया मातेच्या देवळाकडे आलो आहे. दत्ता महाराजांची आई ते सगळं कनेक्टेड आहे, सगळं ते कनेक्टेड आहे. तिथे खूप काही जवळजवळच आहे सगळं, पण खूप जास्त पॅशन लागते. पॅशन काय म्हणतात ते, इनिशिएटिव्ह. वरती इतके पायऱ्या चढून जायचं, प्रत्येक जवळजवळ ठिकाणी छोटे देऊळ आहे ते. मजा येते पण गड चढायला, एक्सप्लोर करायला, ट्रॅकिंग करायला. आहे ट्रॅकिंग. चला ट्रॅकिंगला शुभारंभ करून पुढे कमेंट करा गॅस किती वाजले असतील. संध्याकाळी ते 6:30 वाजलेत आणि 9 वाजता म्हणजे इंडियामध्ये तरी सॉरी गोवामध्ये तर अशी रात्र 9 वाजता वगैरे होते, 8 वाजता वगैरे. तर 6:30 वाजता या घोड्यावरती असून तिथे सूर्य वगैरे कोण रसायला हवा. ते पूर्ण ब्लॅक, पूर्ण क्लिअर स्काय आहे, पण इव्हनिंग होत. क्या तो गड बघू शकता तुम्ही. दुरून ज्याला मी गड समजत होतो ते तर देऊळ आहे, हे तेच आहे. हे आहे मंदिर. जनावर असलं तर मी काढीन, नाही तर फोटो टाकते. ओके डेल.
5 रात्रीचे 9:45 वाजले आणि मी गुरुमंदिर सोबत आलो आणि 3-4 तासांचा प्रवास करून म्हणजे तिकडे जे आम्ही गेलो होतो ना तिथून 3-4 तासांचा प्रवास करून पोचलो फायनली. आणि ह्याच्या पुढे अजून 2 तासांचा प्रवास आहे. मी काय म्हणून सांगू गाईस, लाईक फॉलो करा तुमच्यासाठी कुठं फिरतोय. Part 1 is ready, part 2 is coming. Thank you for watching.